नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। स्पर्धा परीक्षेच्या या योगामध्ये स्पर्धेत आपल्याला टिकून राहायचंय आणि ही संधी आपल्याला आलेली आहे उच्च न्यायालयामार्फत। जी काय मागील काही दिवसापूर्वी उच्च न्यायालयाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे, त्यामध्ये वेगवेगळी पदे आहेत। त्यात सगळ्यात महत्त्वाचं शिपाई असेल, क्लर्क असेल, स्टेनोग्राफर असेल, अशी पदं आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ही संधी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवी, म्हणून अजून काही एक महत्त्वाची अपडेट या न्यायालयाकडून आपल्याला मिळालेली आहे। ती अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। जे काही अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ भेटली ती मुदतवाढ या ठिकाणी आपण बघूयाच। तत्पूर्वी आपण बाकीच्याही गोष्टी त्याबद्दल एक थोडक्यात जाणून घेणार आहोत, जास्त वेळ घेणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला अभ्यासासाठी या परीक्षेची तयारी करायला शिपाई असेल आणि क्लर्क असेल याकरता दोन बॅच आपण लॉन्च केलेले आहेत। ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्यावरती तुम्हाला ह्या बॅच पाहायला भेटतील। रेकॉर्डेड बॅच आहेत। शिपाईची 999 रुपयाला बॅच आहे आणि क्लर्कची 499 रुपयाला बॅच आहे। ही फी कमी ठेवण्यापाठीमागचं कारण असं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पोहोचावा, शिक्षण पोहोचावं, त्याला त्याचं नोकरी मिळण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि त्याकरता ही बॅच नक्कीच तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही। विद्यार्थी मित्रांनो बघा, ही आहे शिपाईची बॅच आहे 99 रुपयाला आणि मुंबई उच्च न्यायालय क्लर्कची बॅच आहे ती फक्त आणि फक्त 499 रुपयाला। विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी दोन्ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला जर काय माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता। आता निवड प्रक्रिया तुम्हाला थोडक्यात सांगतो। शिपाई पदाची निवड प्रक्रिया परीक्षा आहे लेखी गुणांची होणार आहे। 15 मार्काची तुम्हाला एकूण 30 मार्काची लेखी परीक्षा होईल। तुम्हाला पास होण्यासाठी त्यामध्ये किमान 15 गुण पाडावे लागतील। आता प्रश्नाचं स्वरूप कसं असेल बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नाना विविध निवडीचे प्रश्न असतील, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप असेल आणि शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता यासाठी 10 गुण आहेत आणि मुलाखतीसाठी 10 गुण, अशी 50 मार्काची तुमची या ठिकाणी परीक्षा होईल आणि त्याचं मेरिट त्या ठिकाणी लागेल। त्यानंतर बघा क्लर्क आहे। क्लर्कसाठी बघा स्क्रीनिंग टेस्ट असेल आणि त्यामध्ये बघा इंग्लिश स्क्रीनिंग टेस्ट, यामध्ये 45 मिनिटाची 1 hour रिटर्न टेस्ट पेपर शुड बी फॉर ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल क्वेश्चन असतील बघा, चॉईस क्वेश्चन। आणि मग त्यामध्ये सब्जेक्ट बघा मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स आणि अर्थमॅटिक आणि कॉम्प्युटर, असे एकूण बघा जवळजवळ 10, 30, 40, 40, 90 मार्काची तुमची या ठिकाणी टोटल मार्कची टेस्ट होणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जी काय आता नोटीस या ठिकाणी कोर्टाकडून आलेली आहे, जी काय अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिलेली, मग अंतिम तारीख काय आहे ती आपण या ठिकाणी बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काय ऍडव्हर्टाईज आलेली आहे ती 8 डिसेंबर 2025 ला आणि आज या ठिकाणी 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी 2026 या ठिकाणी चालू आहे। आता कोणत्या पोस्ट आहेत तुम्हाला माहिती आहे, स्टेनोग्राफर आहे, हायर ग्रेड असेल, लोअर ग्रेड असेल, क्लर्क असेल, टापकार असेल, ड्रायव्हर, पिओन, हमाश, फराश या ठिकाणी पोस्ट आहेत। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याबद्दल सर्व क्वालिफिकेशन, पात्रता वगैरे याच्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तुम्ही या चॅनलवरती सगळं व्हिडिओ पाहू शकता। आता यामध्ये काय केलंय की लास्ट डेट जी आहे फॉर्म भरण्याची, लास्ट डेट फॉर सबमिशन फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जो काय आहे तो कन्सर्न हॅज बीन एक्सटेंड, म्हणजे बघा 6 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत। याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यायची। 6 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 6 जानेवारी पर्यंत बघा सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता, लक्षात ठेवा। आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगा की ही तारीख 1-2 दिवसांनी पुढे गेलेली आहे, 1 दिवसांनी। तर ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नसेल त्यांना फॉर्म भरण्याचं आवाहन करा। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना कळेल की आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 1-2 दिवस आहे आणि आपला फॉर्म भरून त्या ठिकाणी थोडाफार अभ्यास केला तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यशस्वी होऊन जाणार आणि तुमची ही सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न त्या ठिकाणी तुमचं साकार होऊ शकतं, तुमच्या कष्टावरती अवलंबून आहे। बघा हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पाठवायला विसरू नका। या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।